मित्रांनो, तर बऱ्याच वेळा आपण जन्माचं किंवा मृत्यूचं रजिस्ट्रेशन करत असताना पूर्ण माहिती भरत जातो. म्हणजे जी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन इथं जी स्क्रीनवर दिसते आहे ते आपण पूर्ण भरत जातो. पण तरीसुद्धा जेव्हा आपण शेवटी येतो ना, त्यावेळेस आपल्याला ना एक एरर दिसतो. हा एरर आहे इनव्हॅलिड रिसिप्ट नंबर. इनव्हॅलिड रिसिप्ट नंबर हा जो एरर आहे तो खूप वेळा निबंधकांना येतो. तर यासाठी काय करायचं आपल्याला, प्रथमतः ही संपूर्ण माहिती ज्यावेळेस आपण भरून घेतो, त्यानंतर इनव्हॅलिड हा रिसिप्ट नंबर हा एरर आल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह ॲज अ ड्राफ्ट म्हणून पहिल्यांदा ही जी इन्फॉर्मेशन आहे ती भरून घ्यायची आहे पूर्ण. हा जो ड्राफ्ट मी नंतर सेव्ह केलेला आहे, सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला इनव्हॅलिड रिसिप्ट नंबर हा एरर आल्यानंतर आपल्याला पे अँड अकाउंट डिटेल्समध्ये जायचं आहे. या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला ॲड किंवा व्ह्यू पेमेंटवर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरेट पेमेंट रिसिप्ट पहिल्यांदा मागाची जो इनव्हॅलिड रिसिप्ट नंबर येत होता तो न येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पेमेंट रिसिप्ट आहे ती ऑनलाईन पद्धतीनं याच पोर्टलमध्ये या जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मिळून जाईल. यासाठी आपल्याला जनरेट पेमेंट रिसिप्टवर क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर ॲप्लिकंट नेम, फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी टाकतो XYZ असेल. तो जो इव्हेंट आहे तो बर्थचा असेल, बर्थ टाकलं मी. त्याचा जो पर्पज आहे तो, समजा ती जर नोंदणी 31 ते 1 वर्षाच्या मध्ये उशिरानं असेल, जी काही रिपोर्ट झाली असेल, तर ती आपण या ठिकाणी टाकायचे. आणि अमाऊंट आहे ₹5, ते आपोआप जनरेट होईल. त्यानंतर आपल्याला सबमिट याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पॉपअप येईल, कॅश रिसिव्ड सक्सेसफुली. त्यानंतर इथं तुम्हाला रिसिप्ट नंबर जनरेट झालेली दिसेल. ही रिसिप्ट नंबर तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि ती डाउनलोड केल्यानंतर ती ओपन करून तुम्हाला प्रिंटआउट किंवा एक प्रिंटआउट घेऊन ती तुमच्या रेकॉर्डला तुम्ही सेव्ह करू शकता. त्यानंतर इथं पहा, तुम्हाला एक रिसिप्ट नंबर आलेला आहे 24000003. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला परत पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. समजा तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल 7 दिवसामध्ये, तर विदिन 7 days अँड आफ्टर 31 days टू विदिन 1 year. म्हणजे मागाची जो आपण रिपोर्टेड आहे रिसिप्ट जनरेट करताना 31 दिवस ते 1 वर्षाच्या मध्ये उशिरा नोंदणी असल्यामुळे आपल्याला 31 ते 1 वर्ष हे करायचं आहे आणि ड्राफ्टमध्ये जायचं आहे. ड्राफ्टमध्ये गेल्यानंतर एडिट हा ऑप्शन येईल. एडिट, त्यानंतर एडिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जशी इन्फॉर्मेशन आहे ॲज इट इज ती आपण पुन्हा एकदा चेक करायची आहे 1 by 1. आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मागाचा जो एरर येत होता आपल्याला पेमेंट इथं रिसिप्ट नंबर इनव्हॅलिड म्हणून, तर आपल्याला मागाची जी रिसिप्ट आपण जनरेट केली होती त्याचा रिसिप्ट नंबर टाकायचा आहे. इथं बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली तो रिसिप्ट नंबर येऊन जाईल. फक्त तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे आणि त्याच्या पुढं जी काही उशिरा नोंदणीची जी विलंब शुल्क आहे ते पुढे येऊन जाईल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे अपलोड केलेले आहेत याची खातरजमा करायची आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून लिगल इन्फॉर्मेशन एकदा कन्फर्म करायचं आहे पुन्हा एकदा. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट या बटनावर क्लिक करून सबमिट चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशन करायचं आहे. अशा तऱ्हेने तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीला जाईल व डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीने अप्रुव्हल दिल्यानंतरच ते सर्टिफिकेट तुमच्या बर्थ असेल इथं सर्च बर्थ रजिस्टरमधून शोधू शकता किंवा डेथ रजिस्टरमधून शोधू शकता. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. ती गोष्ट अशी आहे, अप्रुव्हल आल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन शोधायचं आहे. ते ॲप्लिकेशन तुम्ही जर 7 दिवसाच्या आतमध्ये केलं असेल तर ते 7 दिवसाच्या आतमध्ये ते ॲप्लिकेशन केलं असेल आणि त्याची नोंदणी हे 21 दिवसाच्या आत केली असेल तर तुम्हाला इथं सेल्फ रिपोर्टेडमध्ये जाऊन ते पुन्हा एकदा चेक करायचं आहे. तर इथं तुम्हाला ते रजिस्ट्रेशन डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीकडून आलेलं इथं दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं प्रोसीड म्हणून एक ऑप्शन येईल. प्रोसीड करून तुम्हाला अप्रूव्ह करायचं आहे. ते जर नोंदणी 21 ते 31 दिवसाच्या मध्ये असेल तर तुम्ही 21 ते 31 दिवस असं क्लिक करू शकता. 31 ते 1 वर्ष असेल तरीही तुम्हाला इथं सेल्फ रिपोर्टेडमध्ये दिसेल. 1 yearमध्ये असेल तरी तुम्हाला इथं दिसेल. मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सर्च कसं करायचं याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर किंवा कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये आपल्याला पूर्ण इन डिटेल जाता येईल. आणि हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच सर्व निबंधकांना शेअर करा, जेणेकरून आपलं जे काम आहे जन्म आणि मृत्यूचं ते फास्ट होईल आणि आपले जे टेक्निकल ग्लिचेस आहेत ते अजिबात होणार नाहीत आणि त्याच्यामुळं आपलं नोंदणी सोयीस्कर होऊन जाईल. खूप खूप धन्यवाद.